श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। आज मी तुम्हाला अशा कोणत्या त्या सवयी आहे ज्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःला लावायला पाहिजेत, ज्या सवयी लावल्यामुळे तुमचे अख्खे आयुष्य बदलून जाईल, तुम्ही आनंदी राहाल, उत्साही राहाल, निरोगी राहाल। पण या सवयी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत। एका छोट्याशा कथेमार्फत मी तुम्हाला या सवयी सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाईल, तुमच्या आयुष्याला एक वेगळा आकार येईल। तर या सवयी लक्षपूर्वक ऐका। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। बघा मैत्रिणींनो, यामुळे तुम्ही नेहमी ऊर्जेने परिपूर्ण राहाल, तुमच्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे विकास होईल, तुम्ही नेहमी तरुण बनून राहाल, तुम्ही जे पण कार्य करताय ते कार्य अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकताल। आणि म्हणूनच तुम्ही ही जी कथा आहे ती लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका, स्किप न करता ऐका। बघा, सकाळच्या या 5 सवयी आत्मसात केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती कराल, तुम्ही नेहमी निरोगी राहाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये कधीच अडथळा येणार नाही। परिणामी तुमची दिवसागणिक अधिकाधिक प्रगतीच होणार आहे। तर चला मग कथेला प्रारंभ करूया। यशोवन नावाच्या एका जंगलामध्ये एक प्रसिद्ध साधू त्याच्या आश्रमात राहत होते। ते साधू आयुर्वेदाचे खूप मोठे ज्ञानी आणि पंडित होते। त्या आश्रमामध्ये साधूंचे अनेक शिष्यसुद्धा राहत होते। एके दिवशी जेव्हा सकाळी स्नान केल्यानंतर ते साधू त्यांच्या शिष्यांना उपदेश देत होते, तेव्हा त्यांच्या शिष्यामधील एक शिष्य उभा राहिला आणि म्हणाला, हे महात्मा, माझ्या मनामध्ये आज एक प्रश्न उत्पन्न झाला आहे, कृपया तुम्ही या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला द्या। शिष्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर साधू हसले आणि म्हणाले, वत्स, विचार, तुझा कोणता प्रश्न आहे? तेव्हा तो शिष्य साधूला म्हणाला, हे गुरुदेव, सकाळच्या त्या कोणत्या सवयी आहेत 5, ज्या सवयी जर आपण आत्मसात केल्या तर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जाईल? कारण तुम्ही आम्हाला नेहमीच हे सांगितलं आहे की आपण जे सकाळी करतो ते पूर्ण आयुष्य आपल्याला उपयोगी ठरत असतं। शिष्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते साधू महात्मा हसले आणि म्हणाले, बाळांनो, तुम्ही सर्वजण माझं हे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐका। आज तुमच्यामध्ये असणाऱ्या या शिष्याने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे। मी या प्रश्नाचं जे काही उत्तर सांगणार आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यंत फायदेशीरसुद्धा आहे, आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका। त्यानंतर ते साधू सर्व शिष्यांना म्हणतात, बाळांनो, आज मी तुम्हाला सकाळच्या अशा 5 सवयी सांगणार आहे। त्या सवयी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्थ राहाल। साधू महाराज सर्व शिष्यांना म्हणतात, सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आळस। आळस देणे किंवा आपण ह्या गोष्टीला अंग मोडणे असं सुद्धा म्हणू शकतो। मुलांनो, आपण अनेकदा पाहिलं असेल की रात्रभर झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आळस देण्याची किंवा अंग मोडण्याची इच्छा होत असते। माणूसच नाही तर प्राणीसुद्धा आळस देत असतात। हा आपल्या शरीराचा रक्ताभिसरण करण्याचा एक नैसर्गिक मार्ग असतो। जेव्हा आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात रक्ताभिसरण होईल तेव्हा आपल्या रक्तामध्ये अधिक प्रमाणात पोषक द्रव्य प्रवाहित होतात, ज्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला या गोष्टीचा फायदा होतो। फक्त इतकंच नाही तर अंग मोडल्याने म्हणजे आळस दिल्याने आणखीन एक फायदे आपल्याला होऊ शकतात। सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण सर्वांना आळस येत असतो, आपले डोळे उघडत नाहीत, परंतु आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा अंग मोडतो किंवा आळस देतो तेव्हा आपल्या मेंदूपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो की आता उठण्याची वेळ झाली आहे, आता उठ। आणि म्हणूनच जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यामध्ये त्रास वाटत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला म्हणजे अंग मोडायला सुरुवात करा, तुम्हाला बरोबर जाग येईल। जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आळस द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये असलेली आळशीपणाची भावना संपलेली आहे आणि आता तुम्हाला उठण्याचा अधिक त्रास वाटत नाही। आपण जेव्हा आपले अंग मोडतो तेव्हा आपल्या सांध्यांमध्ये सुद्धा लुब्रिकेशन असतं, ते वाढतं, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते। आपण जेव्हा अंग मोडतो तेव्हा आपल्याला त्वरित ऊर्जा प्राप्त होते। तुम्ही हे अनुभवलेले असेलच की जेव्हा आपण सतत कोणतेही कार्य करत असतो, जसं की ऑफिसमध्ये काम करणे किंवा असे काम जे तासंतास बसून करावे लागतात,
जसे की ड्रायव्हिंग करणे, अभ्यास करणे असे अनेक कार्य असतात जे आपण तासनतास बसून करत असतो. अशा परिस्थितीत आपल्याला आळस यायला सुरुवात होते. परंतु त्यावेळेला जेव्हा आपण आपले अंग मोडतो म्हणजेच आळस देतो तेव्हा अचानक आपल्या शरीरामध्ये कुठून तरी ऊर्जा प्रवेश करते व त्यामुळे आपला आळस निघून जातो. कारण आपण जे अंग मोडतो, जे आळस देतो ते आपल्या ऊर्जेचाच एक भाग आहे. आजकालच्या या जमान्यामध्ये खूप लोकांना कमी वयातच हृदयविकाराचा त्रास होतो. खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कार्य करत असताना, एखादं काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आहे. आणि असं यामुळे होतं कारण ज्या वेळा आपण एखादी गोष्ट झटक्याने करत असतो तेव्हा आपल्या हृदयावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत असतो आणि म्हणूनच व्यायाम करणे आवश्यक मानले गेलेले आहे. आणि अंग मोडणे हा एक व्यायामाचा प्रकारच आहे. आपल्याला माहीतच आहे व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते व हृदयविकाराच्या झटक्यापासून आपले संरक्षण करता येते. तुमचे शरीर रात्रभर आरामदायक स्थितीमध्ये असते आणि त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये रक्त हळूहळू वाहत असते. परंतु जेव्हा तुम्ही एकदम उठता त्यावेळेला तुम्हाला हृदयविकाराचा एक वेगळ्याच प्रकारचा झटका लागतो. अनेक वेळा तुम्ही असे पाहिलेही असेल की खूप सारे लोक जेव्हा बाथरूममध्ये जातात तेव्हा त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका येतो. आणि म्हणून आयुर्वेदामध्येही असे सांगण्यात आले आहे की जे पण लोक आळस देऊन अंग मोडून उठतात अशा लोकांना हृदयविकाराचा झटका खूप कमी प्रमाणात येतो. तसेच तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जसं शक्य आहे त्या प्रकारे आळस देऊ शकता. अंथरुणावर झोपूनसुद्धा तुम्ही अंग मोडू शकता, आळस देऊ शकता. तुम्ही जेव्हा अंथरुणावर झोपलेले असता तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूला अंग मोडायचे आहे. एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला. या गोष्टीला मर्कट आसन असे सुद्धा म्हटले आहे. हे आसन आपल्या पाठदुखीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या अंथरुणावर बसून वर हात करून आळस द्यावा, ज्यामुळे जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला गर्भाशयाचा त्रास कधीच होणार नाही. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवून ताडासन प्रकारे तुम्ही आळस देऊ शकता. या आसनामुळे पाठदुखी बरी होण्यास तुमची मदत होईल. सकाळी आळस तुम्ही कशाही प्रकारे देऊ शकता, परंतु सकाळी तुम्ही आळस द्यायला हवाच. सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंद लागतील, परंतु या गोष्टीमुळे तुम्हाला 30पेक्षा अधिक फायदे होतील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ते महात्मा दुसरी सवय सांगत म्हणाले, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे पाणी प्या. मुलांनो, सकाळी उठल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने अनेक फायदे होत असतात. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की आपण जेव्हा 6 ते 7 तास झोपल्यानंतर जागे होतो तेव्हा त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते. जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा लघुशंका करायला जातो त्यावेळेला आपल्या लघवीचा रंग अधिक पिवळा असतो आणि लघवी अधिक आम्लयुक्त असते. सकाळी आपल्या मेंदूला पाण्याची आवश्यकता असते, आपल्या त्वचेला पाण्याची गरज असते, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाण्याची गरज असते. या वेळेला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पाण्याची कमतरता असते. परंतु या वेळेला आपण काय करतो तर पाण्याऐवजी चहा किंवा कॉफी पितो. मैत्रिणींनो, चहा आणि कॉफी हे दोन्हीसुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. उपाशीपोटी चहा आणि कॉफी कधीच पिऊ नये. चहा आणि कॉफी आपल्या शरीरातून पाणी बाहेर काढते आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चहा आणि कॉफी पिणे बंद करा. बघा, तुम्हालाही अनुभव आला असेल, चहा आणि कॉफी जेव्हा आपण पितो तेव्हा वारंवार आपल्याला लघवीला जावे लागते बघा. कारण की जेव्हा चहा आणि कॉफी आपण उपाशी पोटी पितो त्यानंतर आपल्याला लघवीचे प्रमाण आहे ते जास्त वाढलेले असते. पण जेव्हा तुम्ही काही खाल्ल्यानंतर चहा वगैरे घेता त्यावेळेस तुम्हाला याचा त्रास होत नाही. त्यामुळे उपाशीपोटी कधीही चहा आणि कॉफी घेऊ नका. काहीतरी खावा आणि मग घ्या तर चालेल. आणि जर तुम्ही चहा आणि कॉफी सतत पीत असाल तर तुम्ही तुमच्या वयाच्या आधी वृद्ध दिसू लागाल. जेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अम्लीयपणा अधिक प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे तुम्हाला गॅस, ॲसिडिटी या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पित असाल तर यामुळे तुमच्या शरीराची चयापचय क्रिया वाढते. चयापचय वाढल्यास कॅलरीज अधिक प्रमाणात बर्न होतात, ज्यामुळे तुम्हाला कधीच लठ्ठपणा येणार नाही. आणि जे लोक लठ्ठ आहेत त्यांची सुद्धा चरबी कमी होऊ लागेल. सकाळी उठल्यावर पाणी पिल्यामुळे तुमची पचनक्रिया वाढते. त्यातल्या त्यात कोमट पाणी पिले तर अधिक चांगले, ज्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास तुम्हाला मदत होईल. ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये साचलेली जी घाण आहे ती नैसर्गिक रूपाने बाहेर पडते. तुमच्या शरीरावर, तुमच्या त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो यायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुमचे केससुद्धा खूप चांगले आणि चमकदार होऊ लागतात. तुम्हाला कधीही लठ्ठपणाचा त्राससुद्धा होणार नाही आणि तुमच्या मेंदूची शक्ती अनेक पटींनी वाढेल.
जे लोक सकाळी उठल्यानंतर चहाच्या ऐवजी पाणी पितात त्यांची स्मरणशक्तीसुद्धा बघा खूप तीक्ष्ण असते, त्यांचे फोकस खूप चांगले होते आणि असे लोक खूप खुशसुद्धा राहतात आणि दिवसभर एनर्जेटिकसुद्धा राहतात. त्यानंतर महात्मा त्या शिष्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही कोमट पाणी करून प्याले तर ते अतिउत्तमच आहे, किंवा तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्ही प्या. तुम्ही ते पाणी गरम करून सुद्धा पिऊ शकता किंवा जसे आहे तसे सुद्धा पिऊ शकता. या वेळेला तुम्हाला फक्त साधं पाणी प्यायचं आहे. या पाण्यामध्ये लिंबू, पुदिना, आळ किंवा आणखी काहीही टाकायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही पाणी प्या. 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, तुम्ही जेवढं पिऊ शकाल तेवढं तुम्ही पाणी प्या. आणि जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल, हे पाणी तुम्ही मलासनामध्ये बसूनही पिऊ शकता, कारण जेव्हा आपण पाणी बसून पितो तेव्हा पाणी अत्यंत दबावाने शरीरातील विष बाहेर काढतो आणि ते सहजरित्या शरीराबाहेर निघते. आणि म्हणून शिष्यांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्या, कारण तुमची ही सवय तुम्हाला मोठा आणि आजारातून वाचवण्यास मदत करणार आहे. त्यानंतर साधू महाराज तिसरी सवय सांगत म्हणाले, शिष्यांनो, सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा त्वरित तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा. आजच्या परिस्थितीत आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आपले डोळे. आजकालच्या या जमान्यामध्ये दिवसाचे 10 ते 12 तास अनेक लोक मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यात व्यस्त असतात, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यामधील ओलावा कमी झालेला असतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात, डोळे लाल होतात, सुजू लागतात, डोळ्यातून सारखे पाणी येते आणि मोठमोठ्या नंबरचे चष्मे देखील हल्ली लहान सहान मुलांनासुद्धा लागलेले आहेत. आणि या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी फक्त एकच सर्वोत्तम उपाय आहे की सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती पाणी शिंपडा. तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर पाणी कशा प्रकारे शिंपडायचं आहे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण तुम्ही डोळ्यावर पाणी शिंपडत असाल तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तोंडामध्ये पाणी घ्या. शिष्यांनो, या गोष्टीचे 2 महत्त्वाचे फायदे आहेत. पहिली तर हा की जेव्हा आपण तोंडामध्ये पाणी घेतो तेव्हा आपले डोळे खूप चांगल्या प्रकारे उघडतात, ज्यामुळे आपण आपल्या डोळ्यामध्ये पाणी चांगल्या प्रकारे शिंपडू शकते. दुसरे कारण म्हणजे आपल्या डोळ्यांसोबत नाक आणि तोंड हे जोडलेले असते. जर आपण आपल्या तोंडामध्ये पाणी घेतले नाही तर आपल्या डोळ्यांमध्ये जी घाण आहे ती घाण तुमच्या डोळ्यांमधून तुमच्या तोंडामध्ये जाईल. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडामध्ये पाणी भरता तेव्हा तुमच्या तोंडाला एक प्रकारचे लॉक लागेल आणि ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये कितीही घाण असू द्या ती पाण्यामार्फत बाहेर निघून जाईल. त्यानंतर तोंडामध्ये जेव्हा तुम्ही पाणी भरता त्यानंतर तुम्ही डोळ्यावरती पाणी शिंपडा. त्यानंतर तुमचे नाक स्वच्छ करा. तुम्ही पाहाल की तुमच्या नाकातून किती कचरा बाहेर आलेला असेल. आपले डोळे हे नाकासोबत जोडलेले असतात आणि त्यामुळे डोळे हे नाकाच्या मदतीने स्वच्छ होत असतात. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे डोळे धुता यामुळे आपल्याला 2 फायदे होतात. तुमचे डोळे तर स्वच्छ होत राहतातच आणि तुमच्या डोळ्यांमधील ओलावा देखील कायम राहतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कधीही तुमच्या डोळ्यांवर गरम पाण्याचा शिडकाव करू नका. तुम्ही नेहमी जे साधं पाणी असतं, नॉर्मल वॉटर म्हणतात, त्यानेच तुमच्या डोळ्यांवर शिडकावा करावा. कमीत कमी 10 ते 15 वेळा तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल, डोळे थंड होण्यास मदत होईल, डोळ्यामधील जे काही संसर्ग असतात ते कमी होतील. यामुळे कधीही तुमच्या डोळ्यांमध्ये आग होणार नाही. त्यानंतर 4थी सवय साधू महाराज मुलांना सांगतात, मुलांनो, सकाळी उठल्यानंतर रोजच्या रोज ऑइल पुलिंग करायची सवय लावा. यामध्ये तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तेल घेऊन ते तेल तुमच्या तोंडामध्ये 4ही बाजूला फिरवायचं आहे. तुम्ही हे 5 मिनिटांपासून अर्ध्या तासांपर्यंत करू शकता. आयुर्वेदामध्ये याला गंडूशा असे म्हटले आहे. आपण जेव्हा तेलामध्ये पाणी टाकतो तेव्हा ते पाणी त्या तेलामध्ये कधीच मिसळत नाही, परंतु जेव्हा आपण तेलामध्ये तेल टाकतो तेव्हा ते खूप चांगल्या प्रकारे मिसळते आणि ह्याच प्रकारे ऑइल पुलिंग हे कार्य करत असते. आपल्या तोंडामध्ये जे काही जंतू असतात ते द्रव स्वरूपात असतात आणि म्हणूनच जेव्हा आपल्या तोंडामध्ये तेल फिरवतो तेव्हा हे तेल या जंतूंना स्वतःकडे आकर्षित करते आणि आपण जेव्हा ते तेल थुंकतो ते जंतूसुद्धा बाहेर निघतात आणि जेव्हा हे जंतू बाहेर निघतात तेव्हा आपल्या तोंडातून दुर्गंधी जी येत आहे, कुणाला दुर्गंधीची समस्या आहे, ती निघून जाईल. ऑइल पुलिंग केल्यामुळे तुमचे दात पांढरे शुभ्र देखील होण्यास मदत होते. बघा, आपले दात पिवळे झालेले असतात, त्यामुळे त्या ऑइल पुलिंग केल्यामुळे त्याचा पिवळेपणा निघून जातो. तुमच्या हिरड्या सुजल्या असतील, त्याच्यामध्ये काही किटाणू झाले असतील, ओठ काळे पडले असतील तर ऑइल पुलिंग केल्यामुळे या सर्व समस्या समाप्त होतात.
ऑइल पुलिंग करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, मोहरीचे तेल वापरू शकता, परंतु लक्षात ठेवा हे तेल शुद्ध असायला हवे. परंतु जर तुम्हाला गॅस किंवा तोंडातून दुर्गंध येण्याचा त्रास असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता. हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तेव्हा खोबरेल तेलच वापरा. जर तुमची जीभ पांढरी राहत असेल किंवा तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे. जर अशा प्रकारे तुम्ही या कोणत्याही तेलामध्ये लवंगाच्या तेलाचा एक थेंब टाकून ऑइल पुलिंग केलं तर तुमच्या दातांमधील वेदना संपून जातील, दातातील कीड निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर ते सर्व शिष्यांना सांगतात, 1 चमचा तेल तुमच्या तोंडामध्ये टाकून 10 ते 15 मिनटं ते तेल तुमच्या तोंडामध्ये चारही बाजूला फिरवायचं आहे व त्यानंतर तुम्ही तेल बाहेर थुंकायचं आहे. त्यानंतर तुम्ही ब्रश करू शकता. ऑइल पुलिंग केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जेवढे पण विषारी पदार्थ असतात ते तेलामध्ये मिसळतात, म्हणून हे तेल तुम्ही बाहेर थुंकायला हवे. हे तेल जर चुकून तुमच्या पोटामध्ये जरी गेले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि 5वी सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या आईवडिलांचे पाया पडायला विसरू नका. जेव्हा तुम्ही ऑफिसला जात असता, कामाला जात असता, तेव्हा आपल्या आईवडिलांच्या नेहमी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या कामासाठी पुढे जा. तेव्हा आपल्याला कोणतेही संकट येत नाही व आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या घटना घडतात. आपला जो ओरा आहे तो क्लीन होतो. आईवडिलांचे आशीर्वाद हे खूप मोलाचे असतात. तर मी तुम्हाला या 5 सवयी सांगितल्या, तर या जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद मुलांनो.